जोडियांची जिगरबाज डॅशिंग रुबाब धडाकेबाज तोंडाचा बाजार डोक्याचा आजार तोंडाचा बाजार डोक्याचा आजार पावर ह्यांच्या नावाला लई पावर ह्यांच्या नावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला ही खोरं बी एवढं जुनं झालं या फार झिजून गेलंय दांडाच बसत नाही ह्याचा जावा तावा जावा तावा त्याच्या आईला हारे काय चाललंय काय करतोय तुला दिसा ना का काय करतोय ती ते कुदळ कसली खराब झाली आणि त्याला नवीन डाटा बिंडा घे ना कुदळीला अरे ही काय कुदळ आहे वय ही खोरायला का होय मग काय मला का दिसलं ना हार्या येड बिड आहे काय रे तू पोपट्या नाही काय येड बरं मी काय म्हणतो ऐक बोल तुला कांत्या दिसलेला का नाही 2 दिवस काय त्याच्या घरी जा त्या कांत्याला घेऊन ये तांबाखू द्या ना मला हार्या अरे मी लका गावाला लका मी तंबाखू मागून खातोय तू मला मागायला काय तर तिकडे पटकीने जाण त्या कांत्याला बोलवून आण इथं खांनी बांधणीचं काम घेतलंय कामच गाळ्यात येत असतं एक कांत्या गावल्यावर असा कान पडतो का नाही यायला कुठाना सकाळी 8 वाजता येतो म्हणलाय अजून वाट बघत बसलोय अजून येतोय कांत्या बी ह्या कांत्याच्या नादी लागून आहे गाड्या त्याच्या भरोशा कुठलं काम धरलंय आणि आलाय गडी टायमिंग वर असं कधीच होत नाही दुपार झाली तरी लका ह्यो अजून येतोय कधी खांनी बांधणीला जायचं माझं खोरं त्यात खोऱ्याचा दांडा नाही नीटनीटका हर्या हर्या अरे कुठे दुसरं खोर चल ना लवकर जायचं ना का आम्हाला अरे सुकाळीच्या आत्ताशी का आलाय वय तू सूर्य डोक्यावर गेला की पार हा अरे हर्याला का माझं लय महत्वाचं काम होतं मी सांगवेला गेलतो अरे म्हणून उशीर झाला मला काय लका कांत्या तुझं ही नाही लका बरोबर पटत नाही आपल्याला जाऊ दे मरुदी तुला ती सांगा वहिनीचा विषय कळला का संघ वहिनीचा विषय काय झालं रे काय तलाक झाला का त्यांचा काय अवघड झालं ना रे तलाक झाला कस काय रे त्या दिवशी आलता ना अरे दोघाची निभार भांडणं झाली ती डायरेक्ट सोडीची ती झाली मी आर गेलो तू त्या दिवशी तर गेल्यानंतर न सांगा वहिनीने काढला विषय बोलता बोलता मांडल्या की आशेने असं आमचं झालंय म्हणून बरं असू द्या म्हटलं ठीक आहे झालं असलं तरी तिथंच मी मागणी घालणार होतो अरे काय ऍडमिट लागलं काय तुला का त्याला काय होतंय अरे ती तुझं तिथं आधीच किती 36चा आकडा ना अजून त्याच्यात मागणी घालायचं म्हणलं अरे लग्न झाल्यावर सगळं जुळून येतं काय त्यात नसतं मागणी घालणार होतो पण मी मागणी घातली का नाही म्हणलं सांगा वहिनी तापाट स्वभावाची गप करणं तिथंच अंगावर आल्यावर काय करतो म्हणून मी काय करणार माझ्या म्हातारीला पुढं घालणार आहे म्हातारीला नेणार आणि सर आपलं मागणी घालून आपलं 4 माणसात लग्न बरं कसं आहे ना आपलं धरून टाकणार आहे असं माझ्या डोक्यात आहे दुसरं नाही काय अरे लय वाईट झालं लका पण कर ना आता काय आपण तर काय मुदाम केलंय का मस्त ना रे आपला दोस्त आहे सगळे पण आता त्यांचा दोघाचा जुळाना मी लय सांगायचा प्रयत्न केला जुळाना मी तरी काय करणार मग शेवट बरं अरे ऐक की मला एक लय अर्जंट काम आठवलंय मी जरा जातो बर का अरे कांत्या थांबकी लगेच का चाललाय नाही जाऊ दे मला जाऊ दे ही अरे ही कामाचं आता कॅन्सल झालंय ना आपलं मग मी जातो काय तरी ती पुढे बिडी नाही माझ्याकडं बघू मी येतो माघारी बर बर चालतंय ये मग काय आता लय भारी काम झालं गड्या सांगा वहिनीचा तलाक झाला चायला व्हायला पण मला एक कळलं नाही अरे माझ्या आधी संधीचं सोनं कसं काय करू शकतो आयला मला वाटते मला जावं सांगा वहिनीला मागणी घालायला सांगा वहिनी काय आपल्याला नाही म्हणणार नाही आणि आयला सांगा वहिनीचा माझा जोडा काय वाईट दिसणार नाही लय चांगला दिसन हाऱ्याचा सांगा वहिनीचा नाही दिसणार चांगला हे पटकीने जातो आणि हाऱ्याच्या आधीच्या आईला सांगा वहिनीला मागणीच घालतो कांत्या कुठे गेला कांत्या काय झालं बाप्या हाऱ्यानं बोलवलं तुला ए हाऱ्या बिऱ्या जाऊ दे काय झालं? ऐक बोल आपल्याला जायचंय पोरगी बघायला मग चल ना. मी पटकीने नवीन कपडे घालून तू पण कपडे घालून ये चल चल लवकर की कधीच बसली आवरत एवढं आवरून बसली परत भाकरी करायला लागली लक्षातच नाही स्वयंपाक करायचा मॅडम
तुमच्या नादात गडबडीत जायचंय की आणायला मला नाही माहिती. त्या दिवशी तुझ्याबरोबर भांडली अगं मला कसरीच वाटायला लागलं. आता चालायचं एवढं तेवढं भांडण लागायचं. मला तर कोण आहे ग तुझ्याशिवाय. नाहीच भांडणं बी करू वाटतं तीन माया पण येते. माया बी येते का? मग काय पण खरं येते का वरची वर येते? ग बस तेवढ्याला तर लय तू खरंच वाटत नाही तर तुला कोणाचं नाही खरं वाटतंय नाही. तुम्हाला. वाईट वाटलं अगं मला त्या दिवशी होय ना? घरी गेल्यावर. तुम्हाला कळलं ना तुमची चूक बाद झाली. मग कधी जायचं आपलं आवरायचं. अहो उरकते की 8 दिवसावर संक्रांत आली. अहो हो की जायचंय आणायला सामान बिमान मला. मी म्हणलं झालंय आवरून आता नटापटा केला एवढा सगळा मी बी आवरून आली. अहो हो की पण लक्षातच नाही भाकरी टाकायची. म्हणलं भाकरी टाकावी आणि म्हणलं मग तुमच्याकडे येणार होती तेवढ्याच तुम्ही सांगा आला. वहिनी एवढे भाकरी कशी या घेऊ कांता भाऊजी. संगे एवढे भाकरी कशाला केल्यात ग. अहो केलं जरा थांबा. थांब थांब मी बसायला टाकते बाई. टाका बस की हो भाऊजी. बसा कांता, बसा. बस रे. आज कसं काय येणं केलं? आल तू जरा तुमच्याकडे काम होतं. काय हो भाऊजी कसलं काम होतं? आणि तुमच्या बरोबर ढोकून कोण आणलाय काळा? हो बाई खरंच की. अहो वहिनी ढेकून काय म्हणताय? अहो दिसायला जरी ढेकणागत असला ना तरी मनाने लय चांगला आहे पोरगा. होय चांगलं आहे वे. बरं असू द्या परत मला सांगा कांता भाऊजी तुम्ही एवढं नटून तटून चाललाय कुठं? काय पोरगे बिगरे वाया चालला का काय? होय अगं चांगला दिसतोय आज हाय ते. का नाही? हा कुठे चाललाय? ए बाई हे का ग तोंडाकडे बघतोय सारखं. ह्याला मुस आपण काढायलाच एवढं पाहिजे. नटलोय म्हणून बघतोय का काय. हे पोपट्या अरे तुला काय आकलीचा भाग बिग आहे का नाही? काय झालं? हा? त्यांच्या तोंडाकडे कशाला बघतोय? तुला कशासाठी आणलाय मी? हो सॉरी गप बस शांत बस. कशाला कांता मारतोय राहू दे नको मारू. मग काय तर? एखाद्याला सवयच असते बघायची. सोंगे एवढ्या भाकरी कशाला केल्यात ग तू. अहो ती माझ्या कुत्र्याला टाकणार होतं पण एकटीच आहे ना इतक्या भाकरी केल्यात. तीच की कुत्र्याला टाकायचं होतं. आता तुम्ही आलाय तर जाचाल की जेवण. कुत्र्याला टाकल्यापेक्षा तुमच्या तरी मुखात जाईल. काय आम्हाला काय कुत्र बित्र समजले का काय. अहो, नाही मॅडम पुढचं तर ऐकून घ्या. जाताल की जेवण. लय भाकरी झाल्या माझ्याकडनं चुकून. एकटीच खायला आणि एवढ्या भाकरी म्हणून तर नवरा येत नसेल बाया. काय फेकून देते व्हय मी तुम्हाला? हा भाकरी फेकून काय आता ही किती भाकरी झाली हे बघ. भाकरी एकटीच फेकून खाणार. देत नाही तुमच्या तरी मुखात जाईल की कुत्र्यापेक्षा असं म्हणते मी. हा तेच की कुत्र्यावानीच आम्हाला समजली ती, नाही बरोबर. हो, नाही वहिनी आम्ही बोलू का नको? इथं आम्ही लय महत्वाच्या कामासाठी आलोय. तुम्ही आपलं तुमचं चाललंय मागाच्यापासून आल्यापासून. बोलू का नको आम्ही काय? हो भाऊजी बोला की. अहो लक्षातच नाही आमचंच गुराळ चाललंय हे का नाही मॅडम? कशाला आला विचारायचंच राहिलं. विचारायचं राहिलं. बोला काय म्हणताय? हो का सांगा वहिनी मी डायरेक्ट मुद्द्यावरची येतो. आता मी जरा हाऱ्याकडे गेलो तू सकाळी तर हाऱ्या म्हणत होता मला ऐकून लयच वाईट वाटलं तुमचं नाऱ्याचं ती सोडचिट्टी झाली वाटतं ना. आता कसं आहे माहिती आहे का वहिनी ही प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. कधी चांगल्या गोष्टी घडतात कधी वाईट गोष्टी घडतात. पण माझं कसं आहे मला कसं वाटतं मला काय दुसावट्याचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी करू शकतो आणि तुमच्यासारखी चांगली बायको पण भेटणार नाही मला. आता कसं माझं पण लग्न नाही झालं अजून. तुमच्यासारखी चांगली सोजवळ बायको नाही भेटणार नाही का मला हुडकून जरी बघायची म्हणली तर आता मला कसं वाटतंय म्हणजे मी डायरेक्ट स्पष्टच बोलतो. तुम्हाला थोडा राग येईल पण मी डायरेक्ट हात मागायलाच आलोय तुमचा. तर ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? एकतर माझ्या नवऱ्याची वाट बघत बसली मी. केव्हा यायचा लाज वाटते का तुला? अजून म्हणते दुसऱ्यावरची बायको चालेल मला. तुझी केलेली गाडली तुझी बस कर की जीव घेईल मी ह्याचा. बस कर की नको मारू नको. अगं बस कर सगळे मारू नको मारू. नाही किती बारीक काय मरल बिरल ती. त्या कांद्याचा जीव घेणार आहे. तुला लयच राग आहे बाई नको मारू.
हाणलंय संगीनी. आय आय आय. आता पार पिकून गळू ना तरी लग्न नाही करणार मी. अयो कांत्या तुझ्याकडेच निघालो होतो तुला का काय झालं अध्यक्ष? तुला पोरगी बघितली त्या दिवशी म्हणला होता पोरगीच बघा. मला नाही लग्न करायचं. लगा त्या दिवशी तर म्हणला पोरगी बघला का म्हणला आता दुसवट्यावरी पोरगी बघितली तुला लका. कसली दुसवट्यावली आणि कसली काय? मला नाही लग्न करायचं बाबा. काय झालं रे? अहो काय सांगू तुम्हाला, त्या हाऱ्याच्या नादी लागून त्या संगीचा हात मागाय गेल तू आणि माझा हात बहुट्यापासून निकालाय. काय सांगू तुम्हाला? मारलं का काय सांगेन तुला? लय चोपलाय. काय सांगू अजून त्या हाऱ्याच्या नादी. आता नाही लागणार अध्यक्ष. नाही अरे हे हातच नुसता निघलाय. अजून 10 मिनिटं जर थांबला असता ना तिथं मुंडक सुद्धा काढला असतं संगीन. त्या हाऱ्याच्या नादी लागून असं कोटन करतो लाग त्याच्या नादी जा. अहो लयच वागाळ बाय. लय लय चांगला माराय पाहिजे तुला. संगीतचा नंबर माझा. सारखं का नाही? तुला कळतं का रे भाड्या? काय कळतं का? माझा नंबर आहे ना इथं. माझे करशिले फेकून देतात का? तिकडे आणता नाही तर ती दर मग तुझा बी. कळशीचा कसा कानावला झालाय तसा एका रपाट्यातच कानावला करीन तुझा. होय, काढवला कर. माणूस कळशी सारखं डोक्यात घालील. हो ग माणूस सारखं तुला- मग ती म्हणतोय म्हणून. अरे पितळ्या बोड्याच्या तुला येतं का नीट उभं राहिलं होय रे? भावाने हा? तू ह्या हाऱ्याच्या कधीच नादाला लागू नको. हा, मग तू या सगळीचा बी नादाला लागू हा. नको. सर तिकडं. अगे नक्क ती 500 वेळा ती आणू तुझं ती कानावला झालेली खळ. हा दे तुझं लय झालंय बरं का, तुझं डोकंच फोडील कळशीनं. फोड बर फोड. हा फोड फोड. अगे काय लावलंय हा? माणूस म्हणतोय प्रत्येक वेळ जाऊ द्या मोर द्या जाऊ द्या. नको म्हणतोय तर सारखं ती लावतंय. बरोबर तुला दादागिरी करायला लागलाय बरं का? तुला नवऱ्याने टाकली एक तर 6 महिने झालं. कशाला तुला असलं कुठानं पाहिजे? अरे मला नवऱ्याने टाकली ती टाकली, तुला बायकोने टाकली नाही तुझ्या. अगं टाकली मी 8 दिवसात दुसरी बायको आणीन. काय? 8 दिवसात दुसरी बायको आणीन मी. अरे तुला काय वाटतं हा? का? काय वाटतंय? वर्ष झालं तुझी बायको नांदाना तुझ्यापासून लगेच 8 दिवसात यायला लागली. आणल्यावर लागली का पैसे 10,000ची? अरे लागली ना? ही मी माझ्या गंटन मोडून तुला मी 10,000 रुपये दिले. तुझा डाग गेला म्हणून समज. तो हाऱ्या बरं पैसे लावली फक्त मला एवढं थोडं भरू दे. काय? आणि बघ तू 8 दिवसांनी तुला बायकोच आणून जाऊ तू. दाखव हा. दाखव. हा, चालतंय, मी कळलं. बी आहे या गावात आणि तू बी आहे या गावात. बरोबर. बघू की तुझी बायको कशी नांदती इथं. आलाय नाटकी करत. हा, कळशी पाडते भाड्या माझी. ह्याची किरडी गाडली, ह्याची मसन वाट्या. आयला हे लय अवघड झालं होतं. लय मदत केली मला हाऱ्यानं बाबा. शेवटी मित्रच आला धावून. पाहुणे रावळी सगळी भंगार माणसं. अयो राव ना. अरे बाबा लका घरी जाऊन आलो तुझ्या तू रोडला येऊन बसलाय वर. हा काय मग काय काम काढलं माझ्याकडे? खुश दिसतोय. अरे तुझाच विषय चालला होता त्या दिवशी मदत केलेला का माझ्यासाठी कालवाडी अडचणीला रे मला हो मला गाव जरी नाव ठेवत असलं ना मला एखाद्याची अडचण जर असली नाही मला बघवत पहिल्या. नाही आई बी त्या दिवशी म्हणली की बाबा बरं झालं हारेनं हे केलं. पण अरे आता तुझी झाली अडचण सॉल्व. मी गेलोय आता अडचणीत. आतला खेळ झालाय. अरे मगाशी गेलतो हापशाव पाणी भराय. तिकडून आली संगी. तिकडून आली की झाला वाद चालू. आता आम्ही दोघं समोरासमोर आला की भांडणं होणार नाहीत असा कधी. ती 5वीलाच पुजली. अख्ख्या गावाला माहित झालंय तुझा आणि त्याचा 36 आकडा अख्ख्या गावात आहे ती. हा अरे पण नुसत्या भांडणावर नाही राहिलं. भांडता असा कुठाना झाला. मी तिला म्हणलं अगं म्हणलं तुझा नांदतोय का नवरा गेलाय मुंबईला 6 महिने झालं टाकली तुला म्हणलं. तर तुझं तर काय तोंड राहतोय. हा अरे म्हणले तुझी तर बायको कुठं वर्ष झालं गेली सोडून. पण आता काय पर्याय नाही रे. गेलीस की. पण पैज आमची लागली र. आता बघ आता तिला काय वाढला ह्यो पाट्या. येणार 8 दिवसात संक्रांत. ह्या संक्रांतीला जर नाही बायको जर आणली ना ह्या पाट्यानी नाव बदलून ठेवीन नाही तर मिशी खरडून तुझ्या हातात ठेवीन अशीच. आता तुझी बायकोच नांदत नाही तू आणणार कुठं आता बायको? ते तर खेळ झालाय राव ना. मला काय म्हणायचंय एक 7-8 दिवस तू माझी बायको हो की काय साडे घातल्यावर दिसशील की. काही ॲडबेट लागलं काय तुला? का त्याला काय होतंय रे? अरे माझं का तब्येत बघ दाढी मिशा काय जी बॉडी बघ माझी. ती साडी घालून कसं दिसेल का ती? 6 वारी साडी घालायची नाही 9 वारी साडी घालायची. अरे 9 वारी घातली 6 वारी घातली तरी मी दिसणार काय? नाचच दिसणार मी. अच्छा तसचे दिसशील केला का मोठं केवढी नाही मोठी बाबा. बाई दिसायला का तू? हा मोठ्या बायपाशी काही मी अजून एकदा स्वतः दाढी काढली नाही मी. लका तुला मला वाटलं केली लका असती तू बरं का एवढा मदत? अडचणीत आहे म्हणलं मी तुला मदत केली तू मला करशील पण जाऊ दे मरू दे. नाही केली असती बरं का मदत.
पण ही जरा वेगळंच सांगतोय का तो दाढी मिशा काढा आणि साडी घाला. हाय बरोबर आहे, पण काय करावं रे, माझं डोकं चालणार, डोकंच बंद पडलंय माझं. आणि तू आयला. म्हणतोय ते बी खरं आहे बरं का तर तू दाढी काढली तर तू बी डाचार दिसशील, म्हणजे माझी बायको तू शोभणारच नाही. मी एवढा कावळा लुसलुसीत आणि मी असला धिप्पाड धिप्पाड. नाही ते बी खरंय. आईला मला काय म्हणायचंय, कांत्या होईन का रे? कांत्या विचारून बघतो का? शोभन बी कांत्या का रे? हाय शोभन शोभन. मी काय वेळ वाया घालवू गोरा काय? पान आहे कांत्या जरा जरा. पान आहे आणि मला शोभन बी हा. 7-8 दिवस 10 भातच त्याला ती करून ती हिंडावतो. बरं येऊ का? पण म्हण नको कुणाला नाही तर जाऊन तू नाही म्हणा तुम्ही नाही, नाही, मी कशाला सांगतोय कोणाला. हो येऊ कर मग. हा हो चालतंय. आयला ही एक येड झालंय काय लाका, कुठनं बुद्धी सुचली आणि गेलंय तिथं बसलंय का. अवघड आहे का हार्या, परत एकदा मारत खाणार आहे तू. बस बोंबलत आता. पोपट्या दमाने बाबा लय हाणले बाबा त्या हो, संगीने. कांत्या आय 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 अरे कांत्या काय झालं, ऍक्सिडेंट झाला काय तुझा? अरे बस बाबा बस. काही तवान बिवान कस अयो कसलं गरम आहे लय पोपट्या ही तिकडं लोकांना मला सारखं मारते लागा. सारखं मारताय. गरम तवा ठेवत्यात व इथं, कळतंय का नाही तुला? हा ते तवा फार माग अरे कशाला हाणतोय बाबा त्याला, मूर्ख माणूस. आले बघ. कामाचा माणूस आहे तो, नको हाणू ग बस. अरे कांत्या तुझा काय ऍक्सिडेंट झाला काय? अरे नाही मारलाय त्याला. ए गपके, तू मध्ये बोल नको ना, तो झनाट्यातच पडीन आता. नसतं मध्ये बोलतय. झालं काय कांत्या? ही तुझ्यामुळे झालेला आहे गोळ बाबा. आता मी काय केलं? आता तू काल मला भेटला तेव्हा काय म्हणला, तुला काय कामाचं आपलं चाललेलं, मी खोऱ्याचा दांडा बसवत होतो. त्याच्यानंतर विषय काढलेला संगी वहिनीच्या सोडचिट्टीचा. संगे वहिनीचा का? हा बरोबर आईला काय बघ सांगितलं होतं मी. हा ती काहीतरी त्यांचं चाललंय सोडचिट्टी जावायचा विषय. हो अरे ती तू सांगितलं मला, हा पण माझ्या अंगात किती गोम. हा हाऊस गेलो मी संगी वहिनीला मागणी घालायला. बर ज्या दाव्या बांधून हाणलंय म्हणतो मला. हा अरे मला हाणतलं आणि ही तर बघूनच मुतलं बाबा चेडीत. मग तू मागणी घालाय गेला आणि ही मुतलंच होय. मुतलंच ही लय हाणलंय मला, काय सांगू तुला. पोपट्या. हा काय करणार, मला भीती वाटत. हा, आणि ए कांत्या तुला तरी लाज वाटते का रे? हा चांगला परपंच लागा त्यांचा चालू या. नवरा ना तिला नांदवत नाही, लांब गेलाय म्हणून ठीक आहे, लगेच लका मी काय वाईट बोललं की गेलाय पाहुणा होऊन. हा अरे पण तुला बाळ कशाला बोलला मला मग? अरे लाबाड कुठं बोललो मी, गडबडीत होतो कामाच्या गडबडीत, त्यामुळे झाला असं हिकुडला तिकडे शब्द. लगेच लका नटून ठटून गेला म्हणल्यावर काय मार खाईन नाही तर काय होईल. लय हाणलंय बाबा, काय सांगू तुला, लय लय दुखते. अगं मला काय म्हणायचं कांत्या, माझ्या डोक्याला तर लय वैताग झाला यार आता. काय झालं रे? अरे काय एक कुठाना मागाशी गेलो तू पाणी भराय, हा तिथं आली संगी. आता समोर आले की झालं युद्ध चालू. तुमचं असलंच आहे बाबा. हा भांडणं एवढी झाली आमच्या दोघांची. अरे तिला मला म्हणले, मला राग कशात आला माहितीये का? मला म्हणली तुझी बायको तुला नांदते का, 6 महिने झालं तुला टाकलाय आणि हे ते. म्हणलं तुला बी टाकली की म्हणलं नवऱ्याने. तुझा तर हो लय ह्याच्यावर गेलं. मग तिला पट्ट्याने शेवट काय शब्द दिला माहितीये का? हा बघ म्हणलं 8 दिवसावर संक्रांत आली, या पट्ट्याने जर नाही 8 दिवसात जुनी बायको असू दे नाही तर नवी करून असू दे, 8 दिवसात जर नाही ना बायको करून आणली तर मिशी काढून हातात देईन म्हणलंय. अरे एवढ्या टोकाला कशाला गेला बाबा? आता तू कुठं आणणार रे बायको? अरे ती झाली की खरं, मी मारलेली 19 त्या 90च्या जोरावर मी तिथं मग बोलून गेलो, पण आता 8 दिवसात कुठनं बायको आणायची? लय चिडायला का रे तू? त्याच्यामुळे खेळ झालाय. आणि तुला सांगतो 8 दिवसात जर नाही बायको मिळाली त्याला का बरोबे जाईन, 10,000 तरी आहेत का द्यायला. आणि ती बाय माहिती ना कसली या, हा कुत्र्यागत मारण पण पैसेच वसूल करण. अरे पण असला कुठं करायला सांगितलं होतं मला. अरे काय ए गबस ना बाबा. मला काय म्हणायचंय माहितीये का कांत्या, हा माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय? काय मी म्हणतो 7-8 दिवसाचा प्रश्न आहे. तूच हो की रे माझी बायको. ए हर्या, याडबीड लागलं काय तुला? मी काय तसलं कुठं करणार नाही. याला नी बाबा. अरे मग सागत तोंडाचं लाका जोडा तरी शोभन का रे? कसलं दिसतंय ही? चांगलं दिसते की. चांगला दिसतोय तुझा, फक्त दातच दिसते आणि काय चांगला दिसतोय? नुसता हातही डोक्यात येडय काय रवायची. अरे हाय येड आहे पण कामाचा आहे माणूस. तुला बरं आहे आपलं 90 ताबलाय गावतोय माणूस म्हणून ठेवलंय तो तसंच.
असू दी करते आता का दोन माणसं बोलत असताना ह्याने तोंड घालाव का मध्ये मोठी ए माणसं यार आहेत. गप ना बाबा तू अजिबात बोल नको मध्ये आता नाही बोलत नाही बोलत. होय कांत्या हो की लग्न काय लग्न नको करू हो दाढी बिडी करू आपण आणि साडी घातली की नऊवार साडी घातल्याला काय एक नंबर चुपचीन बायको अरे हऱ्या आणि 5,000 तुला असं देतो मी त्या बादल्या जाऊन दे काय फरक पडतो 5 मला 5 तुला 5 नाही बाबा काम व्हायचं हा एखादा 1000 वाढवावं लागन तुला म्हणजे तुला सहन मला 4 हो काय बोलतोय का कांत्या अरला का मी एवढा मार खाल्लाय का तुला काय वाटतं का अरे हरायला ते का तुझ्या गुणाने मार खाल्ला कांत्या तो अरे मग माझ्या गुणाने खाल्ला पण थोडंफार इकडे तिकडे तर कर थोडं काय तर. तुझं गुण नाही चांगलं दुसवट्यावर जातोय का पाहुणा होऊन वाईट तरी तुला काहीतरी पटाय पाहिजेत लागा दुसावट्यावर जातोय म्हणजे तू सांगितलं म्हणून तर कुठं ना केला मी है पर करला का हो की तयार मग दे की तुला म्हणतोय की दे बरं, जाऊ दे 6,000 रुपये तुला 4 मला काय फरक पडत नाही तयार राहू द्या सकाळी जायचंय आपल्याला सकाळी का हा चालते चालते हा हो हो जाऊ का मग हा जा जा हो, जा तू जा ए पोट्ट्या चल आपलं चालू दे दमानी दमानी जरा ए कांत्या ए कोण आहे कांत्या अरे ये बाहेर पटकीनी काय करतोय घरात आला का हाऱ्या सकाळ सकाळ झालाय का अरे काल आपलं ठरलं नव्हतं का ही साडी आणली या पटकीनं घाल तयार होऊ संगीकडे जाऊ 10,000चा प्रश्न आहे आला का हाऱ्या हिला का 9 साडी आणली वय 6 साडी नाही भेटली वय रे तुला अरे जाऊ दे कुठली का असा ना एका दिवसाचा प्रश्न आहे तुला संक्रांतीला का नाही 6 साडी 1 नंबरची साडी घेतो अरे पण संगी काय म्हणला का तुला नाही काय म्हणत जाऊ दे तिला काय कळणार आहे तेव्हा मुंडकं दाखवून घ्यायचंय तो जाऊ दे असाही पटकीन तयार हो पटकीन तयार हो हा कांत्या हे म्हातारे नाही बर का अरे हऱ्या तुम्हाला घरी कशाला आणलंय बाबा अरे कांत्या वस्तीत कळू दे की माणसांना मी लग्न केलंय म्हणून तशी संख्या पैसे देते का आणि तू खाली कशाला दाडावलंय असं दे इथं कोण आहे या अरे पण तुझी आहे म्हातारी लय कडक आहे बाबा मला पण हानीन ती अरे मला त्याच गोष्टीचं बे वाटतंय म्हातारे जर असले ना घरात कुत्र्यागत मारण मला काय नका उद्योग करायला होती काय कळणार मला म्हातारे ए अजय आहे का अजय हे नाही कांते पटकी बस इथं आलोय हऱ्याकडं पण आता गावतोय काय माहिती अरे या अरे कुठे गेले हे कोण झोपलंय आला का हऱ्यानं बाय आणून ठेवले का काय इथं आता असलं धंदा करायला लागलाय का आता बायकांचं आता गडे आता म्हातारी काय सुट्टी देत नाही ह्याला आता संध्याकाळी हाय हऱ्याचा चुतोडा आता म्हातारी करते बराबर आता बाया ठेवतोय काय ह्यो थांब आता दाखवतोच तुला आता अय म्हातारी इथं बसली वय बसले की बाबा हाय तुझ्याकडे एक काम तुझ्या नातवानं काय कोटानं गेलाय माहितीये का तुला काय केलंय हा मी आता गेलो होतो घरी हा बाया ठेवली त्यानं मग काय करायचं आता आता त्याला बायको केली का बाया ठेवली ते आता काय माहिती आता काय माहिती तर त्या हऱ्याला येऊ दे आता काठीनं थांबती त्याच्या गायातलं दिसतंय मला तर वाटतंय ती बायकोच करून आणली या बायको करून आणली वय हो. हऱ्याला लय हानते आता नालाय काय ती जाऊ दे म्हातारी आता आणली नका नका काय करायचं इतके केवढी आहे आणि केवढी नाही अब चांगली मस्त उंच बिंच आहे चांगली गोरी पान आहे फक्त वय जरा आहे 65 वयाची 60-65 हा बर बाबा चालतंय एवढं त्याला काय तवा हा एकतर दुसरा ठेवला ह्यो हो मग असू दे कसली तरी भेटली की कसले तर भेटली वय तुला खायला करून घालेल की म्हातारपणी चांगलं नाही घालायची मला घालती नाही त्या घालत घालते बाबा बघत आता तुझं तर बाबा मी नाही जातो. हऱ्याला लय हाणणार नालाय खाला नाही तस काय कर नको नाही आता भाड्याला नाही, त्याला नाही. घरी जेव दे अय म्हातारे मी इकडे आहे बाबा मुनाला अयो म्हातारे मला च्या ठेवते का गवायच आता बायको करून आणली तिला ठेवायला 60-65 वर्षाची हो तुला माहित झालं होय हा मला माहिती होईल का नाही होईल ते तुझ्या कानात पण गाडी ना आता आता म्हातारे हानते अगं काय झालं माहिती का तुला रोज सकाळ संध्याकाळ काम करावं लागतंय म्हणून मी तातडीने निर्णय घेतला आणि पहिली हा बायको करून म्हणून आणली. 60-65 वर्षाची केली वय अगं कोण म्हणलं तुला 60-65 वर्षाची तवा कवळी लुसलुशीत यान लुसलुसीत आणली वय हा? बोलू का बोलव अय कांताबाई आले
बघ कसली बायको करून आणली हा आल्या पाया बिया पडायचं कळतं का नाही तुला हा पडली की आता संध्याकाळी पडणार होती का पाया बघ मग म्हातारी कसली बायको करून आणली बर बाबा कसले आहे चांगले तुला सुख तोंड दिसत नाही ते जण कशी तोंड कशाला नवीन आहे लाजणार आहे लाजती आणि तू तरी कशाला तोंड बघायच्या भानगडीत पडती घाबारचीन फिबारचीन तुम्ही हा तोंडात दाबायचं नाही बाई नाही बघू बाया नको नको बर कांता बाई जा चे ठेव मला आणि वेळेवर सगळे काम झाले पाहिजेत होय करते होय आपल्याकडे लाड नसतो पहिली बायको बी असं म्हणजे माझा तापाट स्वभाव असल्यामुळे माझ्यापाशी बायका नांदत नाहीत पण ती हाय गय नसती बर आता तू अजिबात कुठल्या काम करायच्या भानगडीत पडू नको मी सांगा वहिनी का नाही तिच्या घरी तिला घेऊन जाते जातो हा जाऊ का हा हऱ्या भाड्या बरोबर मी पैसे तर लावली 10,000 रुपये द्यायचे पण इथं माझ्या घरात ही खायला पैसा नाही कुठनं द्यावा ह्याच्या मड्याला पैसे मी पण ही खुळ्या डोसक्याची खरं रे द्यावा परमेश्वरा आता काय खरं नाही तो हाय एक नालायक बोड्याचा आणल कुठली बी अवदसा काय करावं मी कुठनं पैसे द्यावं अवघड झालंय माझं तर आता वैताग आलाय तो विचार करून करून त्याचा तर संगीता वहिनी संगीता म्हणतो काय रे मला संगीता वहिनी म्हणतो या येऊ का आतमध्ये या बाबा कोण आणलंय बघा अगं बया कोण आणलंय कांताबाई हऱ्याची बायको अगं बाय कांताबाई नाव या ये का बस बस हे बस कांताबाई तिथं बस 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 खाली बस काय झालं माहिती का वहिनी त्या दिवशी हापशेवा आपली झाली भांडणं आणि रागाच्या भरात मी लावली पैंज पण पैंजीचं जाऊ द्या पैसे तर तुम्ही मला द्याचानच त्या निमित्ताने मला आपलं बायको तरी मिळाली अरे ती नवहाऱ्या ती झालं सगळं खरं पण तुझी बायको आहे कुठल्या गावाची ते तरी सांग ते आपल्या अलीकडच्या गावच्या पलीकडच्या ते आपली मधली कुठली का असाना वहिनी कशाला काळजी करताय आणली मिळली कशी का व्हायना मला होय बर 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 असं ना का भेटली ना तुला एकदाची मग बाद झालं आपण हिनं तोंड का झाकून घेतलंय ए बया दाखव की तुझं तोंड हो अरे काय झालं हिला काय लागली रडाय तू कांताबाई ए नको बाई रडू नको बाई रडू कांताबाई कुठं बाया माणसाकडे हा बाया माणसाकडे म्हणजे अहो पण नवीन नवरी आहे वहिनी अहो, काल लगेच हा असू द्या चालायचं काहीतरी नाही, आठवलं थोडं असेल थोडं तुला. टाकत राहू आपण कांताबाई नका कशाला तू कांती उद्या करची डोक्याला काहीतरी नको ग रडू कांताबाई ये इकडे तू तू इकडे अहो वहिनी अरे नको रे अहो नको. कशाला रे मारतोय तिला नवीन नवरी आहे ती अहो हाय वहिनी सगळं खरं कसं आहे माहितीये का पहिल्यापासून दाब जर ठेवला ना तर ठीक आहे तू ह्याच्यामुळे तुझी बायको पहिली नादत नव्हती बरं हिला का? आता एवढी मला नशिबाने मिळली हाय थोडी वयस्कर बर का जरा पण जीव आता- लावा शिक नाही लावणार की थोडं आता सांभाळून मलाच घ्यावा लागणार हा. आहे काय करता हा या गा बाई इकडे ये कांताबाई नको रडू तू जरा नवऱ्याला मुठीत ठेवा शिक आतापासूनच अरे तुला काय आहे सारखं हा तुला काय कळतं का नाही वहिनी नवीन नवरी या कशाला तुम्ही ते काय म्हणतात ना काय ते वटी भारान बिरान करा की नवी वैरण अरे ती करते की पण तुला काय डोक्याचा भाग बिग आहे का नाही गप्पा गप्पा लाता घालतो वय तिला अहो त्याशिवाय नाही वहिनी ती सरळ होत हा. बरं आम्ही निघू का वहिनी ना थांबा की नवीन नवरी हळदी कुंकू तर लावू द्या बर लावा हा. हा बरं चालतं या घेऊन मग थांब बाबा जरा ए कांतिया तुला काही लगेच तुझ्या खरापाट्यात पाडू का बाया माने दिसते की हे करत जाते रे पुढे हा? थांबते आली घे. नवीन नवरी एकतर पहिल्यांदा माझ्या घरात आली हा, हा. तुम्ही तिला अशी तशी जाऊ द्यायची नाही नाही. हळदी कुंकू लावते असू द्या की तुमच्या ह्याने वहिनी हा. हा, उठ, उठ उठ, ग. कांताबाई कांताबाई उठ. अगं मुस्काडाचा तरी काढ की तुझ्या तोंडावनं पदर तरी काढ अगं कांताबाई पदर तरी काढ वहिनी कशाला पदराच्या भानगडीत पाडताय वरून लावा की वरण लावतात का हो हा? अहो, काय तसं नाही नाही करताय? काढ पदर काढ अगं बाया थोडाच काढ नाही तर मला पळा जागा पुरायची नाही काय अहो नवी नवरी लाजती वहिनी हा, मला लाव की त्या बोटाने लावतात का ह्या बोटानं ह्या बोटाने लावायचं कुठल्या असतं. बोटाने लावा कळा ना वय होय, कशी हऱ्या. नांदायची माझ्या बरं काय माझं तर डोकंच आउट झालं या हा हा अगोदर हळद लावावी मग कुंकू
लाव आणि पाया कोण पडलं तुझा बाप यायचा काय पडके पाया का माझ्या डोक्याला आ, तू? वहिनी जाऊन द्या माझं घे बघीन एखादी काय हे अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आणि नीट संसार कर आता हिला बरं अहो वहिनी तुम्ही अशी होय जाऊ का बर. हा, अरे, हा. तुझे पैसे पैसे द्या पैसे आणा आता नाही मी नाव काढले पैशाचं पैशाचं आता नाही काय नाही नाही. उद्या करा बघू पैसे बरं उद्या येईन पण पैशाला मी सोडणार ना हा 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 चला जा जा बया नंती कोणा ही तर भावानी भटक भावानी कोणाच ठाऊ सांभाळले तर बरं नाहीतर ही बी जाईल डुच्चू हरायला तर लय भारी बायको केली मानलं पाहिजे बया हरायला तर खरंच वहिनी ती पैंचीचे पैसे द्या 10,000 रुपये अरे तुला मला उद्या द्या. परवा म्हणलं मी उद्या नाही आणि परवा नाही पैन मी कधी जिंकली पैसे बी लगेच लागतात आपल्याला आता तू मागाशी तर म्हणलं की नंतर देईन, नाही देईन. मगाचं नाही काय नाही व्यवहाराने तुम्हाला 10,000 रुपये द्यावा लागते मला बायकोला मगाशी बघितलं ना जुडवीत का काय कानातला हाय का गाड्यातला हाय करू द्या की मला काहीतरी आणू द्या अरे हो रे, मी म्हणते मगाचपासून इचरीन तुला तुझ्या काही एवढं काय तुझ्याकडे पैसे नाही तू तिला काय पायातलं जोडवं नाही का डोरलं नाही का साध्या बांगड्या सुद्धा नाही तिच्या हातात. काहीच नाही माझ्याकडे पैसा असला तर आणीन का कसं सगळा पैसा माझा पत्त्यावर दारून आजपर्यंत गेलेला आहे आता हे 10,000 पाटकीने तुम्ही द्या मी त्याशिवाय हलणार नाही त्या 10,000 मग मी डोरला आणणार आहे जोडवी फिडवी बाकीच्या गोष्टी मी सगळं नियोजन केलं तुम्ही घ्या पटकीने नाही पण होईल का भागल का त्यात आहो, तुम्ही 10 द्या देताय का 5,000 उसनं हा उसने मग आणा पैसे माझा नवरा आहे का इथं मागायला लागला नवरा काय आता जाऊन द्या नका बोलायला लावू मला परत आपला वाद होईल तुम्ही आणा पैसे डब्यातनं तुला दिलं म्हणजे बस हा, द्या. देते थांब हा आपल्याला पैसे लागतात व्यवहाराने आपण पैन जिंकलेलो त्याच्यामुळं तसं आणा मग वहिनी पाटकीनी अरे जरा दमदीर आहे का नाही बाबा तुला जास्त कमी असलं तरी आणा काय हा पपलाय का काय तू पैशाला जास्त कमी असलं तरी आणा म्हणलं हा जास्त कमी तू काय ठेवायला दिलत की माझ्याकडे होय रे नाही पण मग आणा माझं पैंजीच तरी पैजेचा आणायला लावतोय बघ बाबा ठेवलं होतं माझ्या संसाराला थांब मला बघू दे 500 रुपये एक्स्ट्रा गेलं का काय तुला नाही जात द्या मी मुक तू मोपाय बरं येतं रे तुला कमवायची अक्कल आहे का अहो ही कमावल्यातच मी हा मग असं कमावतात का होय रे मग कसं जरा कमावतात? काम धंद्याचं बघावं आता हा? काय एवढी सोन्यासारखी बायको आणली तुम्ही पैसे हरलाय त्याच्यामुळे ती तुम्हाला आता देताना पैसे हात थरथर कापणारच तुमचं हा तर मी काय सावकार आहे रे असं करायला नका बोट चिवडू सावकारावाने द्या नका बोट शिवडू बघ घे मोजून मोजूनच घेणार पैन जिंकले काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 याला म्हणतात व्यवहार बरं मी येऊ परत काय माझ्या पैंज लाव माझ्या बरोबर पैंज लावायच्या भानगडीत पडू नका चुकली बाबा मी चुकली खायला मागवा चाल हा हा. जाऊ का कोण आलतो नाही बरं जाऊ पण. का हा जा बाई हे मुर्द तर माझं 10,000 रुपये घेऊन गेला माझ्या चांगल्या संसाराला ठेवलं होतं झक मारली न ह्याच्याशी ती लावून बसली पैज ए संगीता झालं का नाही ग तुझं झाले चला चला बोलायला तेवढी येतं आवरायचं नाही पटापटा अहो, होतंय की मॅडम माझं अयो भारी दिसती ग थँक्यू तुम्ही भारी दिसताय Thank you. अहो ती जाऊ द्या त्या कांताबाईकडे जायचंय की तिची हो पैसे हो भेटत नाही. पहिली पहिली तिला आपल्याला सांगावं लागल कसं कसं हो व्यवसायाचं हो का नाव घेस समोर आली मी दोघं अयो आली की ग हे चल कांताबाई अयो काय मॅडम बांगडे बिंगडे कायच घातले नाही बाई हिनं हाय असं तुम्ही दोघी चाललाय नवी नवरी या आणि तिला टाकून चाललाय तिला घ्यायलाच आम्ही आलो होतो मग असं कुठं तिला- असतं? अहो, तुमच्याकडे जे येत होतं तोपर्यंत तुम्ही आला होय बर पण थोडं सांभाळून घ्या नवी नवरी हा अहो नवीन नवरीला समजून घेतो पण हातात जोड कायची पायात जोडवं नाही हातात बांगडा नाही गंटन नाही काय काय रे नाही. असं हऱ्या अहो, सगळं आणलंय म्या त्या दिवशी पैंजीचं 10,000 रुपये नेलं सगळं आणलंय पण ती मोठवाड बाय असल्यामुळे का नाही तिला काहीच बसाना आता मी तर काय करणार तुला बी असलीच बरी पसंत पडली आता काय एक तर पुरी मिळा नाहीत कशी तर मला मिळली या 10,000 काय उडवून टाकलं का मग नाही आणून ठेवलंय आता ती परत चेंज करून थोडं दुरुस्त करून आणायचंय अवघड आता आहे. सोन्याच्या बांगड्या कर मग काय चांगल्या नाही, आता करतो आता काय मुलीच न्यायची वहिला आता न्या पोंडीचं काय आहे नाहीतरी बाया नाव ठेवतेल्या तिथल्या नाही, चालतंय जाऊ का द्या हऱ्याची बायको म्हणूच नका कोणाला मग हा आता साख्या गावात बोबाटा झालाय की अरे आणि अरे ही बुरका घेतलेला कधी काढायची आमच्या लय पुढे असती तरी माझ्या पुढेच लय असती मी गेल्यावर काढन बघू ती. की तोंड तरी दाखव. नका. अगं बाया बाया लय नका लाजती. ती करू बरं मी जाऊ का बरं बरं घ्या समजून घ्या हो, हा? तुमचं काही काम नाही आता हो बायकांच्या चल ग चला चले
संगे लय उशीर करते बाय उरकत नाही लवकर तू अहो, झालं एक तर ऊन झालंय अगं खायचं नसतं काय माहिती ना तुला मग काय उपास आहे की व्यवस्थित माझं बी? आली हे आता नाही बघून घे कसं व्यवसाय इकडे ये परत करचाल चुकीचं सगळं हे काका बाई बघ इथे का ती दिसतंय का तिला दिसतंय दिसतंय हे दिसतंय का बाई तुझ्या पदरांना तुला दिसतंय हा. ये इकडे मॅडम मी थांब, वाजते मला आता. पाय पडायचं राहिलं की पडा पडा या इकडे मॅडम बरं तुम्ही आता. कुंकू परत लावते तुला तुझं नंतर उरक लावा आधी तुम्ही. कांताबाई बघ ग अगं, हो बी म्हणा नाही तर ए, अगं ती उपाशी असेल सकाळपासून खायचं नसतं काय काय माहिती हिला काय आमच्या झालं? ह्यांनी काहीच खाऊन दिलं नाही मला. होय हो ती नसतं खायचं जा अगे येड्या टाक्याचे नीट लाव की अगं ह्याला लावते तू अगं हरे गतच आहे काय ग हे पण म्हणून म्हणत होती बघ म्हणून काय बाई असली अवदस आणली ग अरे ना तो पाया कशी पडती दोन्ही हाताने पड पाया डोकं टेकव हा तशी गुणाची आहे अगं ऐकती सांगितले काही आपण नाही शिकवलंय का नाही कोणाच ठाऊक अगं आता पहिल्यांदाच आहे संक्रांतीचं बघितलं नसेल तिनं कधी आयबर गेली असेल तर माहित पडेल कोणाच ठाऊक आता कायला बी येत नसेल कोणाच ठाऊक तिळगुळ घे गोड गोड बोल सगळ्यांबर गोड बोल भांडकुरे तिळगुळ घ्या गोड गोड बोला मी गोडच बोलती मी मागा बी गोड बोलते आणि तोंडा बी गोड असतं माझं पण हो. पण माणसानं नीट राहिलं पाहिजे माझ्या बरोबर बर चल सणासुदीचं नको बाई, मला नको आता कसं ग का का अशी करते तू नको आमच्या ह्याला नाही आवडत तुझ्या ह्याला अगं जर हऱ्याचं आवडत नसतं नसतं, काय तुझ्या ह्याला जर आवडत नसतं तर आमच्या बरोबर व्यवसाय पाठवली असती का तुला होय गं? नको नको चला तुम्ही चला. काय हो? बांगड्या घाल ना जुडवे घाल ना येडीच असेल खरंच अहो चला की बरं चल 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 पाय वाजायला लागलं का काही झालं लगेच काय माहिती बाय लय द्या ना देवा आणि त्या दिवशी लाका मटण खाऊन लाका हिचं हाडक टाकलंय लाका टाकले ते हाडक लाका काय लागा हो काय लागा काय लागा ह्यांना अक्कलच नाही हाऱ्या तर काय एवढं उंड काय का नाही अय रावणा रानाचं. रावणा काय रे काय बसलाय का इकडे कुठं चाललाय अयो अरे काय झालंय माहितीये का काय झालंय ते का सांगा वहिनी बरं नाही हो, माझं 10,000चे पैसे लागलेले तुझ्याकडे आलो तुम्ही हा तर ती कांत्याला साडी नेसून लावलाय तिच्याकडं कांत्याला हो आपल्या कांत्याला साडी घातली बायको म्हणून होय. मग काय तर मग अशी घरी गेलं तर तवा मग ते खाटव का कांत्यात चोपलेला होय तेच की होता मग अगं बाया बाया म्हातारी तर आता तापली नाही बार मग होय नाही म्हातारीने मला मागाशी ती केलं पण विषय काय झालाय हा. सांगा वहिनी मॅडम आहेत का ना व्यवसाय गेल्या तर कांत्याला बी त्यांच्यावर लावलाय व्यवसाय काय कशाला एकट्याला मग सोडून द्यायचं त्यांच्या बरं नाही पण ती काय तीच मी माग चाललोय तू दिसला तेवढ्यात जातानी तू चल माझ्या बरोबर पाटला करू काय कोटाना झाला म्हणजे काय करतो वाचवावं नाही लागेल तिथं त्याला. त्याचे साडे पिळून सगळी कुतवलने भर हा, त्याच्यामुळे हो. चल चल बाया चल सांगेलय भूक लागली अगं मग काय तर असं झालं की ती उपास सोडते मग काय तर कांताबाई तू बी उपास सोड बया थांबव मॅडम ते काढे कोण एवढं का असं आपला पाटला करतोय मगाचपासून बया कसं बघतोय बघ की माकडावानी आपल्याला काय करायचं जाऊ दे जाऊ मरू दे तिकडं. चल जा, मरू जा, दे जा, एक तर तिकडं भूक जा. लागली काय सुचना मग काय तर अवघडच आहे कशाला मला लाका आणलंय मोकार काय लाका असू दे एकाला दोघं असलेलं कधी बी रावणा चांगला असतं ऋषी रावणा अरे तिकडं बाया येत आणि शो टोकत कोण बसलाय रे बाया हा अरे ही ती पोपट्यागत दिसते मला तर बाबा अरे खरंच केला का काळ माकाड तीच दिसतोय अयो काय कांत्यावर लाईन मारतोय काय चल चल ले हाणू नको फक्त अरे हऱ्या ले हाणू नको ले अरे अरे हऱ्या अरे सोड आधी सोड अरे 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 हऱ्या सोड अरे अरे बघ तू हऱ्या कशाला एवढा हाणत्यात वयला का बाया बघ तू मरल बिरल की. एकटा मला बायको माझी कुठे बायको बरं जाऊ दे बायको नाही तुझी पण मरलं बिरलं तर केवढ्यात पडेल बर चल
चल आता ह्याच्या त्या बायकांकडे बघ आता व्हायचं. या मॅडम कांताबाई या गरीबाच्या घरचं चहा तर पिऊन जावा. गरीब नाही पण गरीब असली मग काय झालं. अहो त्या कांताबाईला पण चहा दिला नाही. परवा पण आली आणि तशीच गेली. बसायला टाकते बस ग. द्या इकडे चहा तर ठेवते की आपल्याला तेवढीच एक तर भूक लई लागली. तेवढीच भूक जाईल चहानं. उशीर होईल हो मग भूक मोडते. हा. नथ काढून टाकू का ग. काढा की आता माझं नाक दुखायला लागलं मरून तिकडं. झालं की आता उसून बिवसून मॅडम काढा आता. बाया कांताबाईला देऊ ती चहा दे भूक लागली. थांबा, थांबा, ओ. तिला सवय आहे का नाही काय माहिती उपासाची. आहे की आता तरी क्या ग पेला येणार आहे का. एक तर गुरका काढ ना ती. नवरा भेटलाय की देख ना जार करू द्या की उपास. मग करायला पाहिजे की. धरा द्या कांताबाईला चहा. थांब ग, चहा प्यायच्या आधी तोंडच बघू दे मला. नको अगं थांब. नको बघू दे कशी ती. कांते तू मॅडम उगो बाई मॅडम मॅडमला काय झालं फिटफिट आली का काय मॅडमला. अयो ह्या नरीचा नर कसं झालं कांता तू मुडत द्या. ए कांता तुला उठला फोड तुला भाड्या तुझ्या किरडीचा मोडला बाबू फोड उठे अरे थांब की कुठं पळतोय कांता तुला उठला मर्याईचा गोळा फोड उठे अरे कुठं पळतोय यासाठी साडी घालतो रे बायक्या तुझा मुडता गाडला तुझा मसन वाट्यात. ए बायक्या किरडीवाल्या तुझा किरडा वाढले तुझी मसन वाट्यात. ए दारुगड कांता दारुगड नाही उघडणार. काय मी नाही उघडणार दारुगड लय हाऊस आली ना तुला साडी नेसायची ये तुला साडी नेसावती मी. हो सांगा वहिनी माझी काय ह्याच्यात चूक नाही. ह्यो सगळा हाऱ्याचा प्लॅन आहे या. मी नाही उघडणार दार. अरे किरडीवाल्याचा प्लॅन होता. मला 10,000 कडे पाहून गेलाय का तो किरडीवाला. आता त्याच्याकडे मी बघते तुझ्याकडे मी बघते. उघड दार. हो मी नाही उघडणार. थांब त्या हाऱ्याकडेच बघते आता मी थांब. आवाज ये नाही गेली वाटतं ही पिढा त्याच्या आईला या हाऱ्याच्या नादाला लागून गोडा लागायची काम आहे बाबा. अयो लय अवघड आहे. हे तांदलं पाहिजे मला. म्हातारे मी आज रस्त्यावर दारी धरायला जाणार आहे बर, आदेशाच्या वावरात. हा हा घरावर चांगलं लक्ष असू दे. हा कडी लावून झोप. हा? बर हा हा. जाऊ का. हा जा हो. जा. भया ह्यो हाऱ्या किरडीवाला कुठं गेलाय मुडदा काय माहिती. म्हातारीलाच विचारते ए म्हातारे अगं तुझा हाऱ्या कुठे गेलाय. अगं कुठे भी जाऊ ती शिवी बिवी देऊ नको तडक्यातच पाडीन. तडक्यात पाडे तुझा जवळ ना तू माझे पैसे घेऊन फरार होता अगं तेव्हा. पैसे पैसे कशाचे पैसे जा तिकडे. 1,000 रुपये घेऊन 10,000 रुपये घेऊन पळून गेलाय. हा पळून गेला चल तू जा पळून. थोडं का सोड तू बी त्याच्यावरची दिसते की का. हा हो दिसते दिसते. जा. तुझ्याकडे बी बघू का मग. बघ 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 ये ये ये. हा, अगं ये, ये ये, ये ये बाया ये हा? ये. ये कशी काय त्या पदराड घे लपवती तुझ्या हाऱ्याला. हऱ्याला दहाला पावती हा? हऱ्या बिर्या म्हणू नको. मग काय म्हणू लय देखना दिवाय मी तुझा नातू. हा हाय हाय. आता अख्ख्या गावात कुठे बी जाऊ दे तुझा नातू. नाही त्याला शापाला का नाही आणि नाही त्याची चांबडी लोळवली नावाची सगळी नाही. तुझी चंबडी लो पावती जा. लोळवशील की वा गा वा चांगली दिसती थिरडी. अगं वाग वा तू लय चांगली दिसती हा. जा. पळ. तुझ्या नादी लागून आहे ना तुला काय अर्थच नाही. नाही नाही तुझ्या नादी माझ्या नादी लागू नको पळ. हा माझ्या नादी लागू नको जा. तुला आहे का नाही कसं आता बघती का नाही तुझ्याकडे त्या तुझ्या नातू. अगं माझ्याकडे बघतीच होय. मी बघू का ताब्या मारीन फेकून पळ. तांब्या मारेल लय नको बोलू वाचा वाचा. हा लोक लोक पळत येते या. पाणी कधी पाटान चालू करतो म्हणले रावणाला म्हणलं चल संगत वाईच हा बी नको की तो काट्याचं माणसाला घ्यावं वाटत असतं. आपलं काहीतरी दुकानात अरे मुडद्या कोण आहे रे? अरे दारी धरायला आलाय रे किरडीवाले.
वहिनी सगळे लय दम लाग काय अहो, कोण आहे रे? धरा घ्या काय चप खावा तुला मुडदा गाडला मला काय चपती तू